ग्रामोन्नती मंडळ नारायणगावचे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने दरवर्षी भरवण्यात येणाऱ्या ग्लोबल फार्मर या कृषी प्रदर्शन व कृषी मेळाव्याला यावर्षीही प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशीही शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर या प्रदर्शनामध्ये गर्दी केलेली पाहायला मिळाली। वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोडक्ट्सचे स्टॉल, त्याचप्रमाणे शेती उपयोगी माहिती व विविध जनावरांच्या जातींचेही प्रदर्शन यामध्ये पाहायला मिळाले। त्याचप्रमाणे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याच्या वतीनेही स्टॉल लावण्यात आला आहे। ऊसाचं उत्पादन कशा पद्धतीने वाढवता येईल, त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दुष्काळ सदृश परिस्थितीमध्ये कोणत्या ऊस वाणाची लागवड करायला हवी याबद्दल अतिशय उपयुक्त मार्गदर्शन यावेळी करण्यात आले। त्याचप्रमाणे रोजच्या जीवनात वापरण्यात येणाऱ्या उपकरणांच्या माध्यमातून आपलं जीवन अधिक सुखकर कशा पद्धतीने करता येईल अशीही अनेक उपकरणं या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळाली। याच बातमीचा आढावा घेतला आहे विघ्नहर टाइम्सने। हा सामील जातीचा आहे। त्याला सकाळ संध्याकाळ आम्ही हिरवा चारा देतो, त्याचबरोबर खुराक देतो। पेंड असन सरकी असन हा खुराक देतो। त्यानंतर ती शेळी सामील जाती असते, दूध उत्पन्नासाठी चांगली असते। हा कुठला आहे? हा सोजल। हा सोजल काय वैशिष्ट्य काय आहे? सोजल क्रॉस आहे। हा उंची सुद्धा वाढत असते। हा खुराक दिल्यानंतर याची वाढ परिपूर्ण होते। शेतकऱ्यांसाठी उपयुक्त कुठला आहे? शेतकऱ्यांसाठी आपला गावठी असतो, उपयोगी असतो तो। त्याची वाढ होती, पैसा पण तिथे पण चांगला मिळतो। कुठल्यापासून? गावठीपासून। हे उपयोगाचे नाही शेतकऱ्यांचे? हे शेतकऱ्याचे उपयोग आहे, पण हवामान मॅच होत नाही जास्तीत जास्त। आपल्याकडे हवामान सारखं बदलत असतं। हे शेतकऱ्यांसाठी ह्या एकही जात उपयोगाची नाही? शेतकऱ्यांसाठी उपयोगी आहे, पण त्यांचं निगा राखली पाहिजे त्याप्रमाणे, मग उपयोगाची असते त्यांची। तुमचं काय नाव? मयूर आहे तडके। हा पण सोजल जातीचा आहे। याची वाढ परिपूर्ण झाली आहे। हा कमीत कमी आता 2 वर्षाचा होऊन गेलेला आहे। त्याला सकाळ संध्याकाळ मी हिरवा चारा, घास, मका परिपूर्ण देतो। हा कुठला चारा आहे? ॲझोला। जनावरांना काय फायदा? जनावरांना दूध वाढतं, परत शरीर वाढ होते। तयार काही खाली शेणखत आहे, म्हणजे याच्या खाली पाणी आहे, पाण्याखाली शेणखत आहे आणि खाली सिमेंट आहे। किती दिवसात तयार होतं? 8 ते 15 दिवसात। त्याच्यामध्ये कुठले प्रोटीन आहेत? आपलं हे प्रोटीन नाही सांगता येत। जनावरांना कुठले घटक आवश्यक असतात आणि मग याच्यामध्ये कुठले जीवनसत्व आहे? अंड। प्रोटीन्स म्हणजे काय? हा तेच, हां जीवनसत्व। मित्र हे काय कुठला घास आहे? हा मुरघास आहे सर। कसं बनवतात? पहिल्यांदा ना आपण जे मका घेतो का त्याची साधारणतः अर्धा ते 1 इंच साईजमध्ये कुटी करून घ्यायची। ओली का सुकी? ओली मका। बरं। ती नंतर कट केल्यानंतर उन्हात 2 ते 3 तास वाळवायची। वाळवल्यानंतर ती 50% तिच्यात मॉइश्चर राहिलं पाहिजे, म्हणजे पाण्याचं प्रमाण 50%। त्यानंतर आपलं जे सायझर आहे ना, त्याच्यावर पंपाच्या साहाय्याने शिपडायचं किंवा मीठ किंवा गुळाचं पाणी शिपडायचं। त्यानंतर एक पिशवीमध्ये हा पूर्णपणे दाबून तो भरायचा। त्याच्यात कुठल्याही प्रकारे हवा राहिली नाही पाहिजे त्या पिशवीमध्ये। पाणी मारल्या बुरशी पकडत नाही? पाणी नाही, आपण गुळाचं किंवा मिठाचं पाणी। बरं। ते पूर्णपणे दाबून भरायचं पिशवीमध्ये। किती दिवस चारा चालतो हा? आपण 4 इंचाचा। किती दिवस टिकतो तो? आपण जवळ आहे ना, आपण हवा लागून देत नाही त्याला पूर्ण। किती वर्ष? नाही, 6-7 महिने। महेंद्र निवृत्ती नलावडे तालुक्यातले आपले लाभार्थी आहेत, त्यांनी पपडसी हे फ्रूट हे केलं आहे। याला मधुमेहासाठी याचा उपयोग होतो। तर इतर शेतकऱ्यांना वाण होण्यासाठी, म्हणजे माहिती, त्या वाणाची माहिती होण्यासाठी व इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी विभागामध्ये त्यांनी हे फळ ठेवलेलं आहे। कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन, कृषी महामेळावा भरवला जातो। याचा शेतकऱ्यांसाठी नेमका फायदा काय होतो? शेतकरी म्हणजे कृषी विभागामार्फत आपण शेतकऱ्यांना फळं किंवा भाजीपाल्याचं मार्गदर्शन करतो। इतर नवीन वाण आहेत त्यांचंही मार्गदर्शन केलं जातं। आणि शेतकऱ्यांनी जर नवीन वाण तयार केले असेल तर इतर शेतकऱ्यांना माहिती होण्यासाठी आपण इथे स्टॉलवर भाजीपाल्याचे वाण आणि फळभाजीपाला ठेवला जातो। जेव्हापासून हा कृषी प्रदर्शन आपला उपक्रम नारायणगावमध्ये चालू झालेला आहे KUK मार्फत, तर शेतकऱ्यांना ज्या नवीन नवीन गोष्टी दरवर्षी होणाऱ्या या सगळ्या कृषी प्रदर्शनामार्फत समजले जातात। नवीन येणारे वाहन समजले जातात, नवीन शेतीतली काय काय अवजारं आलेली हे सुद्धा या जागेवर समजले जाते। त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे।
तर दरवर्षी येणाऱ्या सर्व नवीन गोष्टींचा म्हणजे याच्यामध्ये फायदा होत आहे. आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये डाळिंब हे पीक चांगल्या प्रमाणात घेतले जात आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाकीच्या एरियापेक्षा आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये तेलाचा प्रादुर्भाव नाही. याचा फायदा शेतकऱ्यांनी घेऊन डाळिंब पिकामध्ये जर व्यवस्थित लक्ष देऊन काम केलं तर डाळिंब चांगल्या प्रकारे उत्पन्न देणारे हे पीक आहे. तर जास्तीत जास्त ऑर्गॅनिक पद्धतीचा वापर करून डाळिंब पीक जर घेतलं तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. उद्या बॉटल इथे आणून द्यायचा, उद्या तू कुठं परत सापडणार? देतो. अरे तर तुम्ही 6 तारखेपर्यंत आहे. परत आहे ना पुण्याला आपलं दुकान आहे, मुंबईला हे 25 रुपयाची बाटली ची बॉटल नाही सर, 200 ची बॉटल आहे. 200 रुपये 200 साठी तरी पुण्याला मुंबईला यायचं का? ऑनलाईन पण आहे ना आपलं, ऑनलाईन पेमेंट सांगायचं, ऑनलाईन पेमेंट भेटतो. शेंगदाणा चिक्की आहे, खोबरा चिक्की आहे, तीळ चिक्की आहे. आम्ही सगळं बचत गट मिळून सगळं महिला मिळून घरी बनवतो आणि विकतो. कुठला बचत गट आहे? पारगावचा, पेठ पारगावले, चिखले वस्ती. हा जो आहे चेंजर सिंगल फेज प्लस 3 फेज हे पण स्टार्टर इकडे चालतो सिंगल फेजला पण चालतो. तिकडे परमिशन नाही ना? परमिशन नाहीये, पण आता ते बनवलेले आहेत कंपन्यांनी. म्हणजे शेतकऱ्यांनी जोखमीवर घ्यायची त्याच्या हो, याला गॅरंटी वॉरंटी काही येत नाही. जस्ट शेतकऱ्यांची मोटर जळाली काही झालं तर त्यांनी छान वाटतंय, आनंद वाटतोय. शिकायला भेटते ना, नवीन 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 काय मिळतं. त्यावेळेस काय नवीन माहिती मिळाली? अहो ते कडक कोंबड्यांचं टाकलंय ना, ते 75,000 रुपये भरून 2 लाख मिळवायचं. लई भारी एकदम. मग ग्रामोन्नती मंडळ दरवर्षी अशा प्रकारचं कृषी प्रदर्शन भरवत आहे, तुम्हाला काय वाटतं दरवर्षी व्हायला हवं? हा नक्कीच व्हायला हवं. नवीन नवीन माहिती मिळते, तंत्रज्ञान भेटतं. यावर्षी शेतकऱ्यांचा उत्साह कमी आहे, काय दुष्काळाचा परिणाम? हा नक्कीच नक्कीच. 120 काढे आहेत एका पुढ्यात. कांदा होतो खायसाठी, शिवड्याला भाजीला मसाला राईस पोहे तुम्हाला बारीक कांदा लागला, पुन्हा आतमट टाकायचा, बारीकमध्ये कांदा होतो. बरडा घ्यायचा, आतमट टाकायचं, अख्खा प्रेस करायचं, वन टाईमला कटिंग करतो, फिंगर फ्रेंच फ्राय वेपर्स. हे मुळव्याधीसाठी मलम टाचांच्या भेगांवरती पण याचा उपयोग होतो. ही सफेद मुसळी आहे. त्याच्यानंतर ही शतावरी आहे. कंबर, गुडघे, मणका, पाठ वगैरे दुखते, 1 कप गरम दुधातून 1 चमचा घेतली जाते. याने स्टॅमिना वाढतो आपला. त्याच्यानंतर हे आम्लपित्त ॲसिडिटीसाठी आहे. हेअर ऑइल आहे, केस गळती थांबण्यासाठी, केसांच्या वाढीसाठी. त्यानंतर ॲलोवेरा शॅम्पू आहे. याने कंडिशनिंग होतात केस आणि केस गळती पण थांबते. शिकेगाई शॅम्पू आहे. त्यानंतर आपल्याकडे मणक्याच्या गॅपसाठी आहे. मणक्याची गादी जी कमी झालेली असते ती भरून निघते याने. खात्रीशीर इलाज का? हो, खात्रीशीर. आणि जर पेशंटला गुण आला नाही तर? आपली खादी आणि ग्रामोद्योगची उत्पादने आहेत. 15 वर्षापासून
हा उद्योग आम्ही करतोय. समजा एखादं प्रॉडक्ट एखाद्या कस्टमरनी किंवा रोग्याने घेतलं त्याचं गुण आला नाही तर त्यांना आपण त्यांचं ऑब्झर्वेशन करतो आणि त्याच्यामध्ये अजून इन्क्रीज करून त्यांना दुसरी औषधं दिली जातात. पण असं कधी होत नाही की त्यांना गुण येत नाही, कारण की याचे भरपूर सारे आम्हाला रिझल्ट आलेले आहेत पेशंटचे. आता काही टीवर जाणार काय तुम्ही रेडी मसाला आहे, गोबी मंचुरियन बनवायचं कसं आहे ते बघून घ्या साहेब. असा कुठलाही भाजीपाला घ्यायचा, जो भाजीपाला तुम्ही घरी वापरता असा कुठलाही भाजीपाला कच्चा कडकोण्याला धुवून घ्यायचा. हा मसाला फक्त त्याच्यावर थोडासा मसाला टाकायचा. बाकी यामध्ये घरचं तिखट बिकट मीठ बेसन पीठ वगैरे घरचं काहीच टाकायची गरज नाही. ज्यात थोडंसं पाणी टाकायचं, याला पूर्णपणे मिक्स करायचं, लगेच तेलामध्ये तळून घ्यायचं. नॉनव्हेज खायचा, नॉनव्हेजचं पण असते चिकन मटन मासा चिकन लॉलीपॉप वगैरे पण टाकायचा. व्हेजिटेबलमध्ये जगातली कुठलाही भाजीपाला घ्यायचा. फ्लावर बटाटा शिमला दोडका गाजर वांगा कांदा कच्चू करेला भेंडी चवळी मेथी पालक पनीर सोयाबीन मसूर असं भाजीला पूर्णपणे मसाला लावला की लगेच तेलात तळून घ्यायचं. 2 मिनिटात खायला रेडी होतं बघा सर. घरच्या घरी बनवायचं, घरच्या घरी खायचं. आता हॉटेलला जायची गरज नाही बघा, घरचं टाकायचं नाही. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातून मी दत्तात्रय व्यवहारे बोलतो आहे. आमची ही महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे बहुतांशी याच्यामध्ये शेतीपूरक कार्यक्रम राबवले जातात. व्यवसायाच्या दृष्टीने आम्ही उद्योजक तयार करतो आणि या उद्योजकांच्या माध्यमातून आज जी तरुणांना नोकऱ्यांची जी समस्या भेडसावते ती बऱ्याच अंशी कमी होणारे नोकऱ्यांची समस्या आणि व्यवसायाला आपले मराठी माणूस जो आहे तो मराठी माणूस चांगला मोठ्या खंबीर नेतृत्वाने पुढे येतो आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण ही मानसिकता तयार करतो आहे. तर आमच्याकडं शेतीपूरक काही व्यवसाय आहेत शेतकऱ्यांसाठी आणि त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आम्हाला सहकार्य लाभते यात ग्रामोन्नती महामंडळाचं, तर त्यांचा मी आभारी आहे. भाऊ वाटलं 50 रुपये. 50 रुपयाला दोन्ही भेटते. रस काढायचा आहे भाऊ, लिंबाला संत्र्याला मोसंबीला ईड लिंबाला. घासायचा नका, मऊ करू नका. डेटाच्या अशाला उभ्यावर ठेवून मागे पुढी करा. छाल्ला कापते असं छाल्ला कापल्यानंतर हे 4 पर्यंत ब्लेड आहे. गोल गोल फिरवत आत घाला. फिरवत आत घातलं रस पण रेडी आहे. वरी खाली असं धरा, खाली 2 बोटानं दाबा. कचरा येत नाही, बिया येत नाही, कडू येत नाही. कचरा बिया सगळं आतूच राहते, बाहेर येणार नाही. प्यायचं नाही ग्लासला, नाही पाहिजे रस तर ठेवा. सकाळी दुपारी उद्या कवा परत पाहिजे अजून घ्या, अजून दाबा. एक ड्रॉपमध्ये एक खत्र्यामध्ये पूर्ण सगळं रस काढून घ्या. असं पूर्ण सगळं रस आल्यानंतर ओढून असं बाहेर काढा. ह्याच्यामध्ये काय कचरा बिया कडू सगळं ह्याच्यामध्ये राहते, काहीच राहणार नाही. एक ड्रॉपमध्ये काढू शकता. मोठं आहे, संत्र्या मोसंबीसाठी आहे. 50 रुपयाला येत आहे. मोठं आहे संत्र्या मोसंबीसाठी. संत्र्या मोसंबीला आम्ही छाल काढायचं, मिक्सी ग्राइंडरला टाकायचं. असं काय नाही, उभं वरच्या आशाला नंतर पुढच्या आशाला आडवं ठेवू नका. उभ्याला असं ठेवून मागे पुढी करा. टोकं फुलं भागी पुढी केलं, छालला कापते. छाल कापल्यानंतर गोल गोल फिरवत आत घाला. एक स्क्रू नट बोल्ट सिस्टममध्ये असं गोल गोल फिरवत आत घातलं, रस पण रेडी आहे. एक हातानं वरी खाली असं ग्रीप द्या. असं आंबा दाबते ना आम्ही खाताना तसंच दाबायचं पाहिजे. प्याचं नाही ग्लासला टाका, नाही पाहिजे तर ठुवा, अजून पाहिजे अजून दाबा. ट्रेन बस ट्रॅव्हलिंग पिकनिक कुठं पण घेऊन जावा. आपल्या आज असं किंमत काय? किंमत 50 रुपये. 50 रुपयाला 2, एक बारकं एक मोठं. बारकं लिंबासाठी वापरायचं, मोठं आहे संत्र्या मोसंबीसाठी वापरायचं. एका पाकिटामध्ये इन्स्ट्रुमेंट किती दिवस टिकतोय? हे कमस कम 1 वर्ष एक घरासाठी. देशी गाईचं तूप आहे. आम्ही बालाजी गिर गोशाळा ओतूरमधून आलेलो आहोत आणि 2,500 रुपये किलो हा दर ठेवलेला आहे. याच्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्यामुळे की आपल्या शरीरामध्ये जे हार्ट अटॅकचं प्रमाण जे कोलेस्ट्रॉलमुळे होतं ते कमी करण्याची याच्यामध्ये ताकद आहे. हे तुम्ही वापरलं तर तुमचे ब्लॉकेज 100% नष्ट होतील अंगातले.
आणि तुम्हाला तुमच्या हेल्थमध्ये नक्कीच तुमचा परिणाम जाणवेल त्याचा. कसं किलो विक्री करता? ते 2,500 रुपये किलो विक्री आम्ही तिथं करतो रिटेलमध्ये, पण इथं आम्ही ऑफर ठेवली आहे 10% लेसनी 250 रुपये लेस करून 2250 रुपयाला देत आहे. माझं नाव सागर अरविंद जाधव, मूळ गाव कनेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे. ही देशी गावरान जातीची गाई आहे आपल्याकडे. जसं गावरांच्या गाईचं शिंगामध्ये एवढा गॅप असतो, वशिंड असतं, याच्या नख्या काळ्या बोरे, शेपटीचा गोंडा काळा आहे, हिची गळ्याची जी पोळी आहे ही पोळी पूर्ण डेव्हलप झालेली आहे. ही गावरान गाईची लक्षणं आहे. हिचे डोळ्याचं जे वर्तुळ आहे पूर्ण काजळी भरल्यासारखं, नागपुड्या पूर्ण काळ्या, ही पूर्ण डेव्हलप झालेली, चार दातीचे डेव्हलप झालेले आहेत. ही देशी गावरान जातीची गाई आहे. हिचं वय 4 वर्ष 7 महिने. एखादा माणूस जसा बुटका राहतो त्याप्रमाणे ही लहान राहिलेली आहे आणि ही आत्ता पावणे 8 महिन्याची गाभण आहे. हिचा आपण 2 महिन्यापूर्वी डोहाळे सोहळ्याचा पण कार्यक्रम केला होता, जो सर्व चॅनल्सला वगैरे तुम्हाला बघायला मिळतो. ही आपल्या गाई ज्या नॉर्मल गाई आहेत त्याच्यापेक्षा 5 पट खाद्य कमी खाते आणि हिचं गोमूत्र वगैरे पण चांगल्या क्वालिटीचं आहे. ही आत्ता पावणे 8 महिन्याची गाभण आहे. नाही, ही आहे सिमेन्स. आता ही गावरान देशीमध्ये तर आपल्याला ही पहिलीच बघायला मिळालेली आहे. बाकीच्या ह्याच्यामध्ये येणार तुम्हाला, पण गावरान देशी जिला खांदा, वशीण, नागपुड्या, डोळ्यांचं वर्तुळ, पायाच्या नख्या, शेपटीचा गोंडा, जी गावरान गाईची जी क्वालिटी आहे प्युअर गावरांची, ती हे एकमेव. नाही, ही आमच्या घरच्या गाईला झालेली आहे, गावरान गाईला. नाही, विक्री नाही, ही घरीच सांभाळायची. नाही, हाऊस म्हणून घरीच ठेवायची. आता घरच्या गाईला झालेली आहे त्याच्यामुळे ते गावरान गाई एक घरी असावं बा म्हणून घरी. हां, हो, हिची सोनोग्राफी वगैरे आपण करत असतो. हां, नाही, तिला 2 वासरं झाली, ही एक आणि दुसरं एक. ते हाईटला एवढं उंच आहे, हे बारीक राहिलेलं आहे. बुटके असण्याचं कारण आता डॉक्टरांनी तसं काय ते म्हटले बा, एखादं जसं आपण म्हणतो बा एखादा माणूस कसा बुटका राहिला किंवा अचानक असं चमत्कारिकरित्या एखादं राहिलं बाबा, तसं त्या पद्धतीने. आता असंच काहीतरी समजावं लागेल, निसर्गाचा चमत्कार समजायचा त्याला. नारायणगाव या ठिकाणी जे प्रदर्शन चालू आहे ग्लोबल, त्या प्रदर्शनाला आम्ही जे भेट दिली, ते भेट दिल्याच्या नंतर आम्हाला ही गाय पाहायला मिळाली. तर ही गाय माझ्या मते महाराष्ट्रात ही एकमेव अशीच गाय असेल का एवढे लहान कृतीची ही गाय. आणि या गायचं नाव अंबू नाव ठेवलेलं आहे यांनी. ती पहिल्यांदाच गाय आम्हाला अशी पाहायला मिळाली. 5च्या वर्षी आम्ही या प्रदर्शनाला भेट दिली होती, तर त्यावेळेस यांनीच एक बैल आणला होता मोठा, म्हणजे तो एकदम भव्य दिव्य बैल होता असा. 1035 किलो काय वजन होतं त्या बैलाचं, एकदम मोठा, म्हणजे अप्रतिम बैल होता तो. पाहिला आम्ही 6 फूट उंच आणि 10 फूट लांब अशी त्याची हाईट होती, लांबी उंची होती. तर तो पण बैल आम्ही पाहिला होता. तर तो बैल पण यांनीच आणला होता काहीतरी. आणि ही गाय पण पाहिली, तर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आम्हाला अशी गाय पाहायला भेटली. आनंद वाटला अशी गाय पाहून. छान गाई आहे. गेल्या 7 वर्षापासून सुरू असलेल्या या कृषी प्रदर्शनामध्ये आज ग्लोबल फार्मर्स 2019चा आजचा 2रा दिवस. काल उद्घाटनाच्या दिवसाला प्रचंड प्रतिसादामध्ये या ठिकाणी राज्याचे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, आशाताई बुचके यांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आजच्या 2ऱ्या दिवसामध्ये आज सकाळच्या सत्रामध्ये शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील, त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील, पारनेर नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला. याच्यामध्ये आजच्या सकाळच्या सत्रामध्ये सर्वात प्रथम कांदा उत्पादन तंत्रज्ञानाविषयी बाळासाहेब आठरे यांनी कांद्यावरती मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर आजच्या दुपारच्या सत्रामध्ये डाळिंब, फुलोऱ्या अवस्थेतील डाळिंब उत्पादन याविषयीचं चर्चासत्र होणार आहे. यासाठी संगमनेर येथील डाळिंब तज्ज्ञ BT गोरेसाहेब यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. असा आजचा हा पूर्ण दिवस असून आजच्या सकाळच्या सत्रामध्ये देखील कमी खर्चामध्ये गोठा व्यवस्थापन विषयीचं डॉक्टर मदने यांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं. आजचा जो काही कार्यक्रम आहे, आजचं कृषी प्रदर्शन आहे, यामध्ये लोकांचा सहभाग हा वाढत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे काही पीक प्रात्यक्षिके उभारलेली आहेत, या पीक प्रात्यक्षिकांमध्ये देखील शेतकऱ्यांचा ओढा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर उद्या जो काही आपला कृषी प्रदर्शनाचा 3रा दिवस आहे, कृषी प्रदर्शन या 3ऱ्या दिवसामध्ये भरीव असं पीक परिसंवादाचं कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. सकाळच्या सत्रामध्ये उद्या टोमॅटो उत्पादन तंत्रज्ञान, त्याचबरोबर कीड व रोग व्यवस्थापन विषयीचं चर्चासत्र या ठिकाणी आहे. उद्याच्या कार्यक्रमामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर विश्वनाथा
हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत। त्याचबरोबर आपल्या शिरूर लोकसभेचे खासदार माननीय शिवाजीदादा आढळराव पाटील हे देखील उद्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावणार आहेत। अशा पद्धतीने उद्याचा पूर्ण दिवस असून उद्या सायंकाळी कांदा द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञानाविषयी डॉक्टर सावंत सर असतील, डॉक्टर सोमकुवर सर असतील, त्याचबरोबर निरीक्षण द्राक्ष उत्पादनाकरिता सह्याद्री ॲग्रो फार्मर्स कंपनीचे नाशिक येथील सह्याद्री ॲग्रो फार्मर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदेसाहेब या ठिकाणी आपल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। अशा पद्धतीने उद्याचा दिवस असून शेवटच्या दिवशी 6 तारखेला या ठिकाणी महिलांकरिता स्पेशल या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये महिला बचत गटातील महिलांसाठी या ठिकाणी कांदा, टोमॅटो त्याचबरोबर इतर भाजीपाला याचं प्रोसेसिंग आणि मार्केटिंग याविषयीचं चर्चासत्र आहे। त्याचबरोबर समारोपाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब असतील, अजितदादा पवार असतील, त्याचबरोबर आपल्या शेजारी तालुक्याचे आमदार मान्य दिलीपरावजी वळसे पाटील हे देखील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहे। अशा पद्धतीने हा 4 दिवसाचा कार्यक्रम हा संपन्न होणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांकरिता भव्य लकी ड्रॉचं आयोजन केलेलं आहे। या लकी ड्रॉमध्ये शेतकऱ्यांना शेतीपूरक जे काही इम्प्लिमेंट्स आहेत ते शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार आहे। काल पहिल्या दिवशी आपण 7 बक्षिसं शेतकऱ्यांना वितरित केली। ह्या सर्व बक्षिसांचं शेतकऱ्यांना जे काही शेती उपयोग वस्तू आहेत ह्या वस्तू शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे। त्याचबरोबर या ठिकाणी 3 भव्य महाविजेत्यांना 2 टू व्हीलर, याच्यामध्ये हिरो स्प्लेंडर असेल, त्याचबरोबर हिरो डिलक्स अशा 2 गाड्यांचं वितरण याच्यामध्ये होणार आहे। अशा पद्धतीने हा बरगतचा कार्यक्रम शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घेतला पाहिजे। ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं भव्य लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या लकी ड्रॉसाठी पहिलं बक्षीस हिरो स्प्लेंडर, दुसरं बक्षीस हिरो डिलक्स, तिसरं बक्षीस कडबा कुट्टी, चौथं बक्षीस ॲग्री टूल किट आणि 5वं बक्षीस आटा चक्की। ही 5 बक्षिसं शेवटच्या दिवशी आपण काढणार आहोत आणि दररोज उपस्थित राहणाऱ्या भाग्यवंत शेतकऱ्यांसाठी, शेतकरी बांधवांसाठी 7 बक्षिसं आपण दररोज काढणार आहोत। कालच्या पहिल्या दिवशी 3 जानेवारी 2019 रोजी आलेल्या सर्व शेतकऱ्यांनी जितकी कुपन घेतलेली होती ती सर्व कुपन एका बॉक्समध्ये टाकून संध्याकाळी सर्व शेतकरी बांधवांच्या समोर तो बॉक्स फोडण्यात आला आणि लहान 2 बालकांना बोलून त्यांच्या हस्ते या ठिकाणी लकी ड्रॉ काढला। तर काल आपण जो लकी ड्रॉ काढला त्यातलं जे पहिलं बक्षीस आहे तर हे पहिलं बक्षीस उल्हास तळपे यांना मिळालेलं आहे। त्यानंतर दुसरं बक्षीस भारती पटेल या गुजरातवरून आलेल्या होत्या, त्यांना ते बक्षीस मिळालं। तिसरं बक्षीस रणधीर नवले यांना मिळालं। चौथं बक्षीस श्याम खाडे, 5वं बक्षीस अरविंद डोंगरे, 7वं बक्षीस मच्छिंद्र जगताप आणि 7वं बक्षीस सत्यवान खेबडे अशा 7 लोकांना काल या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांच्या समोर संध्याकाळी 6च्या दरम्यान या ठिकाणी हा लकी ड्रॉ काढण्यात आला। आता या बॉक्समध्ये जेवढी कुपन होती त्यापैकी 7 कुपन जर आपण वजा केली, उरलेली जी सगळी कुपन आहेत त्या कुपनला आम्ही शेतकऱ्यांच्या समवेत त्या ठिकाणी सील केलं आणि तो कालचा बॉक्स आम्ही तारीख टाकून 3 जानेवारी 2019 अशा प्रकारची तारीख टाकून आमच्या स्टोअरला ठेवलेला आहे। आजही सकाळपासून 9 ते 9:30 पासून शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे। सकाळपासून जवळजवळ 3-4 पुस्तकं संपलेली आहेत आणि आजही संध्याकाळी 7 बक्षिसांचं आम्ही आयोजन करत आहोत। तीही शेतकऱ्यांच्या समवेत आपण फोडणार आहोत। संध्याकाळी 7 नंतर उरलेली जी 7 वजा करून जे बॉक्स आहे ते सील केलं जाईल आणि ते पण आमच्या त्या ठिकाणी गोडाऊनला ठेवलं जाईल। अशा पद्धतीने दररोज म्हणजे 6 जानेवारी 2019 पर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपण कुपन घेणार आहोत। तदनंतर आम्ही एकही कुपन घेणार नाही आणि हे जे 4 बॉक्स आहेत हे 4 बॉक्स एकत्र करून शेतकऱ्यांच्या समवेत सगळ्या त्या ठिकाणी कुपन आहेत ते एकत्र मिक्स केले जातील। शेतकऱ्यांमधीलच एखादा प्रतिनिधी किंवा लहान मुलाला या ठिकाणी बोलवलं जाईल आणि त्याच्यामार्फत आपण या ठिकाणी उरलेली जी बक्षिसं आहेत आपली त्याच्यामध्ये हिरो होंडा, कडबा कुट्टी अशा प्रकारची जी पहिली 5 बक्षिसे आहेत ती आपण सर्व शेतकऱ्यांच्या समवेत शेवटच्या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमात या ठिकाणी आपण देणार आहोत।